लहान मुलांसाठी शाळा म्हणजे जणू आनंदाची पर्वणी। शाळेमध्ये जाऊन मजा मस्ती करणं, मित्राच्या खोड्या काढणं, गृहपाठ करणं, अशा अनेक गोष्टी लहान मुलं गेल्या 2 वर्षापासून विसरले आहेत। त्याला कारण आहे ते म्हणजे कोरोना। मात्र या सगळ्या गोष्टीला एक शाळा अपवाद ठरली आहे। तुम्ही म्हणाल कोणती शाळा आहे, तर ही शाळा आहे हिवरे बाजारची शाळा। आज आपण आलो आहोत हिवरे बाजारच्या शाळेमध्ये। या शाळेला सुरू होऊन आज जवळपास 100पेक्षा अधिक दिवस पूर्ण झालेत। या शाळेने कुठल्या पद्धतीने उपाययोजना केल्या या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत। त्याचाच हा खास रिपोर्ट। हिवरे बाजार हे गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला की मुलांच्या शिक्षणाचं भवितव्य काय असणार आहे। म्हणून 15 मे ते 30 मे जो सर्वे मुलं आणि पालकांशी संवाद केला आणि 15 जूनला आम्ही हिवरे बाजारची शाळा सुरू केली। त्या शाळेला 25 सप्टेंबरला बरोबर 100 दिवस पूर्ण झाले। त्याचा एक कार्यक्रम पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत व चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि एक सुंदर आणि चांगला कार्यक्रम गावात झाला। तर मुलांचं जे 1.5 वर्षाचं नुकसान शाळेत कोविडमुळे झालेलं होतं ते 100 दिवसात भरून निघालेलं आहे। मुलांची ऑफलाईन परीक्षा पण झाली, त्याचा रिझल्ट पण आला आणि मुलांनी जो आनंद व्यक्त केला तो हाच होता की आम्हाला मागच्या 1.5 वर्षाचं नुकसान या 100 दिवसात भरून निघालेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून आमच्या शाळा बंद होत्या आणि आता आमच्या शाळा सुरू आहेत। त्या शाळेत आणि मला या शाळेतून प्रत्यक्ष मित्रमैत्रिणींबरोबर शिकण्याचा आनंद मिळत आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि मला खूप अभिमान आहे की माझी अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव माझी शाळा सुरू आहे। आमचे गेल्या वर्षी ऑनलाईन लेक्चर चालू होते, पण त्या लेक्चरमध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम यायचे, जसं की नेटवर्क प्रॉब्लेम, मोबाईलला चार्जिंग नसायची किंवा लाईट गेल्यावर अभ्यास कसा करायचा, त्याच्यामुळे खूप नुकसान होत होते। आणि आता प्रत्यक्ष शिकल्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे आणि या संधीचं आम्ही सोनं नक्की करणार आहे। धन्यवाद। आणि म्हणून ऑफलाईन शाळा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि फळा म्हणजे ब्लॅकबोर्ड याचा समन्वय होत नाही तोपर्यंत मुलांना ज्ञान किंवा शिक्षण पूर्ण मिळत नाही। ऑनलाईनच्या मर्यादा लक्षात आलेल्या आहेत। म्हणून विद्यार्थ्यांची जबाबदारी, पालकांची जबाबदारी, ग्रामपंचायत जबाबदारी, शिक्षकांची जबाबदारी आणि फ्रंटलाईन टीमची जबाबदारी। यातून अनेक प्रसंग, काही पॉझिटिव्ह केसेस गावात आल्या, पण वेळेमध्ये दक्षता घेतल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाला नाही। काही विद्यार्थीसुद्धा पॉझिटिव्ह आले होते, 1-2 म्हणजे टेम्परेचर वगैरे लक्षण होते, पण लगेच दक्षता घेतली, 5 दिवसात विद्यार्थी क्लिअर झाले। आणि मग आता तो आम्हाला अंदाज आणि विश्वास आला की आता कोरोनाबरोबरच जगायचं आहे, त्यावेळी त्याला घाबरून चालणार नाही, तर फक्त समन्वयाची भूमिका ठेवली। सर्वात मोठी जबाबदारी ही पालकांनी उचलली आणि पालक जागृत झाले, त्याचा परिणाम मुलांना शाळेमध्ये येता आला। आमच्या गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। 15 जूनपासून रेग्युलर शाळा सुरू झाली आणि मुली खूप आनंदी आहेत। त्यांचा बॅकलॉग पण भरून अभ्यासक्रमाचं पूर्ण भरून निघाला आणि पुढचं रेग्युलर शिक्षण चालू झालेलं आहे। आता ते खूप आनंदी आणि खुश आहेत। यशवंत कृषी ग्रामविकास संस्था आणि आमच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेसाठी एक चांगल्या प्रकारची भूमिका केली। म्हणून राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांनी हो किंवा नाही अशी प्रतिक्रिया नक्की दिली नाही, पण एक मार्ग नक्कीच होता की तुम्ही करताय ते योग्य आहे आणि तो सर्वांसाठी पथदर्शक आहे असं मला वाटतं। मी विजय धोंडेभाऊ ठाणगे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार। गेले वर्षभर आपण सर्वजण कोरोनाच्या भीतीने सर्व व्यवहार बंद करून बसलो होतो, परंतु हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी एक निश्चय केला आणि आपलं गाव कोरोनामुक्त करून गावाबरोबरच कोरोनामुक्त झाल्यानंतर आपली शाळासुद्धा आपण सुरू करतो हे दाखवून दिलं आणि त्या पद्धतीने योग्य नियोजन करून शाळा सुरू केली। अशी शाळा सुरू केल्यानंतर पालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आरोग्य टीम आणि शिक्षक या सर्वांनी मिळून एकत्रित एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅननुसार कार्यवाही करत शाळेला 100 दिवस पूर्ण झाले, परंतु एकही मुलगा कोरोना संसर्गित आढळला नाही किंवा इतर कोणत्याही कारणाने त्यांनी शाळा बुडवली नाही। 100% क्षमतेने आमची शाळा चालू आहे। शाळेत मुले आल्यानंतर सर्वप्रथम सर्व मुलांचं ऑक्सिजन आणि तापमान घेतलं जातं, त्याबरोबर त्यांना सॅनिटायझर हातावर देऊन
वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंगमध्ये बसवलं जातं. एका बेंचवर एक मुलगा आणि 2 बेंचमध्ये कमीत कमी 2 फुटाचं अंतर अशा पद्धतीने वर्गामध्ये बैठक व्यवस्था केलेली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी सर्वजण मास्क लावून वर्गामध्ये राहतात आणि साधारणपणे सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं जातं. 10च्या 2 नंतर ते विद्यार्थी आपापल्या घरी जेवण करण्यासाठी जातात. येताना विद्यार्थी स्वतःची पाण्याची बाटली स्वतःबरोबर घेऊन येतात. शाळेमध्ये विद्यार्थी एकमेकांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि आता ती विद्यार्थ्यांना एवढी सवय लागली की ते विद्यार्थी सर्व कोरोनाचे नियम पाळतात. एवढं केलं आम्ही म्हणून 100 दिवस शाळेचे आमचे आनंदाचे पूर्ण झाले.